युरोपमधील आमचा शेवटचा दिवस आणि याच दिवसात नेमके आम्ही सर्वात जास्त फिरलो। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी इस्रायलला परत पोहोचेपर्यंतचा प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे। सकाळी लवकर उठून आम्ही हॉस्टेलमधून बाहेर पडलो। इस्रायलला परत जाण्याचे विमान आमचे उद्या पहाटे आहे, त्यामुळे व्हिएन्ना पाहण्यासाठी आमच्याकडे निव्वळ आजचाच दिवस उरला आहे। आणि आजचा दिवस म्हणजे आईचे पाय थकेपर्यंत, तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसे फिरता येईल याचा विचार करून आम्ही येथील मेट्रोमध्ये शिरलो। तुम्ही कधी परदेशात जाल आणि पहिल्या दिवशी उपनगरातून मेट्रोने मध्यवर्ती विभागात याल तेव्हाचा अनुभव स्वतः अनुभवल्याशिवाय कुठल्याही शब्दात व्यक्त करता येत नाही। बोगद्यातून गाडी जाते आणि काही पायऱ्या चढून आपण अचानक एका वेगळ्याच जगात प्रवेश करतो। हे पहा, व्हिएन्ना। पण व्हिएन्ना शहरात शिरताच आईचं लक्ष कुठे जावं, तर ते चॉकलेटच्या दुकानावर। लादेराख स्विस चॉकलेट्स। आमचे काही आठवड्यांपूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर साल्सबर्ग शहरात असताना सुद्धा याच कंपनीच्या दुकानात आईने वेळ आणि पैसे दोन्हीही घालवले होते। यावेळी तिला हुलकावणी देण्यासाठी तिला म्हटलं, तू बस इथे, मी पुढे तुझी फिरण्याची काय व्यवस्था आहे ते आधी पाहून आलो। आम्ही इथे आलो हे आमचे नशीब म्हणावे का आम्हाला इथे एकच दिवस आहे हे आमचे कम नशीब म्हणावे? कारण पाहण्यासाठी इतक्या गोष्टी आहेत, मात्र आईचे पाय तासात 2 तासात जरी दुखू लागले की म्हणा संपले आमचे व्हिएन्ना। आणि घाई गडबडीत उगाच बघितले म्हणून सांगण्यासाठी प्रेक्षणीय स्थळे काय बघायची, त्यापेक्षा येथील लोकांसारखे इथल्या वातावरणात फिरू, अगदी आरामात। जी गोष्ट पाहावी ती अनुभवावी सुद्धा। आईला म्हटले, इथल्या ज्या खास गोष्टी आहेत त्या मी तुला चालता चालता सांगतो, तिच्याबरोबर तुम्हाला सुद्धा 4 करमणुकीच्या गोष्टी ऐकायला मिळतील आमच्या सोबत फिरता फिरता। आई बसून उठली काय आणि तिला पायात चमक भरते काय? मला वाटलं की पुढच्या लोकलने चाललो आपण परत घरी। थोडेफार पाय ताणून ती तयार झाली। पाय ताणून म्हणजे मराठीतलं ताणून देणं नाही हा बिछाण्यावर, हे ताणून म्हणजे इंग्रजीतलं स्ट्रेच। कॉफी हाऊसमध्ये 25 आणि 30 युरो एका पदार्थाचे दर पाहून मी गार व्हायच्या आधीच आईचं बोट कोळंबीकडे गेलं। माझ्या मते आईला युरोचा दर माहीत नसावा। मात्र जर्मनीमध्ये कसे बिअर गार्डन प्रसिद्ध आहेत ना, तसे व्हिएन्ना शहर येथील असंख्य असलेल्या कॉफी हाऊससाठी प्रसिद्ध आहे। कॉफीची प्रथा इथे पूर्वी टर्किश राजवट होती तेव्हापासून आली, आणि यासाठी म्हणून वाटेतील कुठल्याही कॉफीगृहात न जाता या शहरातील काही प्रसिद्ध अशा 2 जागा आहेत, तिथे मी आईला आणि सोबत तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे। तिथे मग पैसे किती गेले तरी चालतील। अहो, जागाच तशा आहेत, ते काय स्टारबक्स वगैरे नाही। कॉफी व्यतिरिक्त येथील लोक जास्त करून वाईन पितात। मात्र जसे जर्मनीमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून बिअर प्यायला सुरुवात होते तसे इथे नाही। इथली प्रथा आहे रात्री जेवल्यानंतर पिण्याची, आणि ते पण वाईनमध्ये इतर कोणते गोड सरबत मिसळून। आता हा झाला 2 देशांमधील फरक। मात्र या देशाची म्हणजे ऑस्ट्रियाची भाषा जर्मन आहे। येथील 98% लोक जर्मन भाषेत बोलतात। एवढेच नव्हे तर 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या शहरामध्ये जर्मन भाषिकांची संख्या बर्लिनपेक्षाही जास्त होती। हे बघा, आईने काय शोधलं तुमच्यासाठी। युरोपातील अनेक प्रमुख शहरांप्रमाणे या शहरात सुद्धा मोठमोठ्या फॅशनच्या नावांची दुकाने सापडतील। 1000 युरोच्या खाली क्वचितच काही गोष्टी इथे असतील। आईने त्यातल्या त्यात बाहेरच्या बाहेर स्वतःच मॉडेलिंग करून घेतलं। पण आपण काय इथे कपडे घ्यायला आलो आहोत का आपण इथे काही प्रेक्षणीय स्थळं बघायला आलो आहोत? आपल्याला बघायचं आहे एक छानपैकी कॉफी हाऊस। तर जवळच एक डीमेल या नावाचे एक जुने आणि प्रसिद्ध असे कॉफी हाऊस आहे।
पुढच्या वळणावरच कोपऱ्यावर आहे. त्याहीपेक्षा महाग आणि प्रसिद्ध अशी कॉफी सेंट्रल म्हणून जागा आहे. तिथे पण जाणार होतो, पण म्हणतात की तिथे रांगेत उभे राहावे लागते. अरे हे बघा, वळणावरच आलं कॅफे डिमेल. हे बघा, आम्हाला दिसतंय. अरे वा, छान. इथे रांग सुद्धा दिसत नाहीये. आपल्याकडे कसे मिठाईवाले असतात तसेच हे कॉफीवाले आणि चॉकलेटवाले. येथील असंख्य प्रकारचे चॉकलेट इथेच बनवलेले आहेत. मात्र ही खरी चॉकलेट आहेत बरं का, खऱ्या ककाओपासून बनवलेली. ती थोडीफार कडू असतात. दुकानात मिळतात ती साखरेची नव्हे. त्यामुळे तुम्हाला जर गोड चॉकलेटे हवे असतील तर इथे बाहेरील दुकानांपेक्षा 10 पट रक्कम मोजून तुम्हाला निराशा होऊ शकते. या ठिकाणी कॉफीसाठी बाहेर तुम्ही सुरुवातीला बघितली तशी अंगणासारखी जागा आहे. आत शिरल्याप्रमाणे बार आणि पुढे आतमध्ये आणखीन एक विस्तीर्ण विभाग आहे. मात्र आम्ही पहिल्या मजल्यावर जाणार आहोत, जिथे वेगवेगळी दालने आहेत. आईला पायऱ्या चढणे जमले तर, कारण ही इमारत जुनी आहे ना, इथे लिफ्ट नाही. वाटलं तसं एवढं महाग नाहीये. ते स्टेशनच्या बाहेर सुरुवातीला जागा बघितल्या ना, ते सगळे टुरिस्टना कापायचे धंदे. आणि आम्ही पण स्वस्तात भागवलं. मला कॉफी आणि आईला क्रोसॉ. इथे बसण्याची मजा हो, अनुभव घ्यायचा म्हणालो नाही का. पोट नंतर कुठेही स्वस्तात भरता येतं. मी तुम्हाला मगाशी या शहराबद्दल काही गोष्टी सांगणार होतो ना, तर त्यापैकी ही एक. आजकाल मुंबई पुण्याला सुद्धा क्रोसॉ मिळतात. आणि क्रोसॉ म्हणजे फ्रान्सची पेस्ट्री अशी चुकीची प्रसिद्धी आहे. क्रोसॉचे मूळ स्थान म्हणजे हे शहर व्हिएन्ना. राहणीमानासाठी व्हिएन्ना शहराची गणना जगातील सर्वात चांगल्या शहरांमध्ये होते. 2018, 19 आणि 23 साली तर 176 शहरांच्या तुलनेमध्ये या शहराने राहणीमानासाठी पहिला क्रमांक पटकावला. इस्रायलमधील तेल अविवचा अंदाजे 23वा क्रमांक लागतो. तेल अविव सर्वात महाग शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि 3-4 वर्षांपूर्वी त्याचा पहिला क्रमांक लागला होता. मात्र सर्वात महाग म्हणजे सर्वात चांगले असा अर्थ होत नाही. राहणीमानासाठी सर्वात चांगले हे मोजताना तिथे दळणवळण, रहदारी, शिक्षण, आरोग्य, वृद्धांची व्यवस्था अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि या सर्वांमध्ये हे शहर जगात वरचढ मानले जाते. आम्ही आता जिथे आलो आहोत ही जगातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था जी आजही चालू आहे. ही शाळा गेली 450 वर्षे चालू आहे आणि येथे कलाकुसरीची घोडदौड शिकवली जाते. इथे थोडे बांधकाम पण चालू आहे. आणि शिवाय जिथे घोडदौड शिकवतात, आता तिथे आम्ही आज जाणार नाही, कारण आम्हाला त्यासाठी वेळ नाही. आम्हाला आणखीन पुढच्या कॉफी हाऊसमध्ये जायचं आहे नाही का. या शाळेचं नाव आहे द स्पॅनिश इक्वेस्ट्रियन स्कूल. 450 वर्षांपूर्वीची ही शाळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी जवळजवळ 50 वर्षे, म्हणजे अकबराच्या काळातली. दिसायला अशी वाटते की आता 10-15 वर्षापूर्वी बांधली असावी. मला एक खास गोष्ट तुम्हाला दाखवायची होती, मात्र मला ती शोधूनही सापडत नाहीये. आणि ती म्हणजे ऑस्ट्रियाचा राष्ट्रध्वज. ऑस्ट्रियाचा राष्ट्रध्वज जगातील सर्वात जुना राष्ट्रध्वज, म्हणजे 1191 सालापासूनचा, म्हणजे 800 वर्षांपेक्षाही जुना.
इथल्या प्रमुख इमारतींवर सुद्धा तो फडकताना दिसला नाही, याचे मला फार आश्चर्य वाटले. आईला चाल किती झेपेल आज याची मला भीती होती. मात्र तिला तर आज चांगलाच जोर आलेला दिसत आहे. पाय माझे दुखायला लागलेत. शेवटचा दिवस म्हणून आईला खास हुरूप आलेला दिसतोय. मात्र तिची आता जेवणाची पण वेळ होत आली. मग नंतर अचानक करेल, मला आत्ताच पाहिजे, आत्ताच पाहिजे. पण त्याआधी मला कुठेतरी वर्दळीच्या जागी बसून थोडासा आराम केला पाहिजे. वर्दळ यासाठी की पायांना जेव्हा आराम तेव्हा डोळ्यांना काम. इथले लोक पाहिले म्हणजे ऑस्ट्रियातील सर्व लोक पाहिले. अहो, ऑस्ट्रियातील 1/3 जनता या एकट्या व्हिएन्ना शहरातच राहते. हे आहे का इथे पण काय कला आहे. व्हिएन्ना शहराला संगीताचे शहर असे म्हणतात. संगीता म्हणजे ती 3ऱ्या माळ्यावरची संगीता जाधव नव्हे. संगीत, मराठीत म्युझिक. जगातील फार मोठे संगीतकार या देशात होऊन गेले. आता मला फक्त ते मोत्सार्ट नाव आठवतं. मात्र तो साल्सबर्गचा, ऑस्ट्रियाचे दुसरे शहर. अरे हो, तुम्ही आमच्या साल्सबर्गच्या काही व्हिडिओ पाहिले असतील. 3 आठवड्यांपूर्वी आम्ही साल्सबर्ग शहरात होतो. नंतर आम्ही जर्मनीला गेलो, जिथे म्युनिकमध्ये राहिलो. आता इस्रायलला परत जाण्यासाठी म्हणून ऑस्ट्रियाला परत आलो, मात्र यावेळी व्हिएन्ना शहरात. आईला भूक लागली आहे. मला खरं ते कॅफे सेंट्रल काय आहे ते बघायचं होतं. मात्र आईला औषधाच्या गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना. आता पटकन काही खाण्यासाठी म्हणून आम्ही इथे जवळच्याच सुपर मार्केटमध्ये शिरलो. आतमध्ये बसायला खुर्च्या पण दिसल्या 2. आत जातो आणि बघतो तर इथे अगदी तयार शिजवलेले गरम गरम जेवण पण मिळते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बटर चिकन पण होतं. पण बसायला 2च खुर्च्या आणि 4 उंच स्टुले आणि त्यावर पण कोण बसले होते. मग विचार केला की इथले काही सँडविच वगैरे घेऊ आणि बाहेर कुठे बाकड्यावर बसून खाऊ. अरे बाप रे, किती सँडविचचे प्रकार हे. कोणता सँडविच कशाचा आहे हे बघता बघताच अर्धा तास निघून जाईल. आईने वाचले शिनकन सँडविच आणि तिला वाटलं की हे चिकन सँडविच असणार. शिनकन म्हणजे हॅम किंवा डुकराचे मटण. आईला कोंबडी आणि टर्की शिवाय दुसरे कुठले मटण चालत नाही. पुढे तिला आम्हाला पूर्वी भायखळ्याला पाव मिळायचा तसाच पाव दिसला. निघताना परत म्हणाली, ते शिंकन सँडविच घ्यायचे आहे ना, शिंकन सँडविच. तिला म्हटलं चल पुढे, नंतर सांगतो. तिला घेण्यासाठी इथे टर्कीचे किंवा तुना माशाचे पण सँडविच होते, पण इथे अगदी गर्दीची जागा आणि बसायला पण धड नाही. तिला म्हटलं तुला कुठे बाहेर बसवतो आणि ते कॅफे सेंट्रल किती लांब आहे ते पाहून आलो. कॅफे सेंट्रलला पोहोचलो तर ही लांब रांग आणि आतमध्ये सुद्धा काही उभे आहेत. आईला उभे राहून फुकटात पाय दमवून घेण्यात काही शाणपणा नाही. तेवढ्या वेळात एखादी चांगली जागा बघून होईल. मात्र तुम्ही कधी जर व्हिएन्ना शहरात आलात तर या कॅफेला अगदी न विसरता भेट द्या. आतमध्ये अगदी राजेशाही थाट आहे आणि वेटर वगैरे पण अगदी सुटाबुटात. आम्ही सकाळी गेलो होतो ना, ते डिमेल कॅफे याच्यासमोर काहीच नाही. महाग आहे, मात्र एका वेळच्या अनुभवासाठी कॉफीसाठी 10-12 युरो मोजण्यास काहीही हरकत नाही. काही खाल्लं पाहिजे असं काही नाही. इथे अर्धे टुरिस्ट फक्त कॉफी पिण्यासाठीच आणि इंस्टाग्रामवर फोटो घालण्यासाठी आले आहेत. इथलं स्टारबक्स नेमकं प्रशस्त नव्हतं, अगदी लहान आणि बसायला जागाच नव्हती. भरवशाच्या म्हशीला टोणगा. मात्र भरवशाच्या म्हशीला जेव्हा टोणगा होतो तेव्हा सुपरमध्ये बटर चिकन होते. मी पटकन जाऊन एक डबा घेऊन आलो आणि आम्हाला बाग सुद्धा असा आडवा सापडला की समोरून दिसणारा देखावा कोण्या महागड्या कॅफेमध्ये सुद्धा मिळाला नसता खायला बघताना.
खायला बघताना का बघताना खायला? मला वाटतं मला पण भूक लागलीये. खाण्यावरून आठवलं, मला अनेक जण प्रश्न विचारतात की परदेशात शाकाहाऱ्यांची काय व्यवस्था आहे. तर शाकाहाऱ्यांनो, जगात कुठेही जा, सगळीकडे शाकाहार मिळतो. या देशामध्ये मांसाहारी जरी जास्त असले तरी सुद्धा इथे उपहारगृहांमध्ये सुद्धा शाकाहारी पदार्थ मिळतात. त्यासोबत सुपर मार्केटमध्ये ताज्या भाज्या, कांदे, बटाटे आणि बंद डब्यांमध्ये फणस सुद्धा मिळतो. समस्या येते ती मसालेदार पदार्थांची, जी तुम्हाला बाहेर फक्त भारतीय उपहारगृहांमध्येच मिळू शकते. मात्र जर घरी बनवायचे असले तर आजकाल मसाल्यांसाठी तुम्हाला भारतीय मालाच्या दुकानाची सुद्धा गरज नाही. कच्चे मसाले सर्व मोठ्या सुपर मार्केटमध्ये मिळतात. शाकाहार कुठे मिळत नाही? जिथे फळभाज्या पिकू शकत नाही किंवा दूर असल्या कारणाने वेळेवर रसद पोहोचत नाही. उदाहरणार्थ टंड्रा प्रदेशात राहणारे एस्किमो. आता तुमच्यापैकी कोण जोशी आणि बापट आहेत का ज्यांना टंड्राला जाऊन पडवळ खायची आहे? आमचे कुलकर्णी आता आमच्या सोबत असते तर त्यांना पडवळीऐवजी चवळीची शेंग आठवली असती. व्हिएन्ना शहर येथील सॉसेजेससाठी फार प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारचे सॉसेजेस आणि त्यावर विविध प्रकारचे भरणी घालून असे गरम गरम रस्त्यावर विकतात. व्हिएन्नाला इथल्या भाषेत विन असे म्हणतात, म्हणालो होतो ना मी मगाशी. आणि अशा प्रकारच्या सॉसेजेसना विनर्स असे म्हणतात, कारण सॉसेजेस बनवण्याची सुरुवात या शहरात झाली. मात्र याबद्दल जर्मनीमध्ये वाद आहे. या गोष्टीला जर्मनीमध्ये फ्रँकफुटर म्हणतात. म्हणून त्यांचे म्हणणे आहे की याचा शोध आधी जर्मनीमध्ये लागला. वृद्धांना आपण नेहमी आधी वाट देतो. अरे तुम्हाला वृद्धांच्या पण आधी. मन विचलित झालं हो माझं. आणि समोरचे 700 वर्षांपूर्वी बांधलेले रोमन कॅथलिकांचे सेंट स्टेफन कॅथेड्रल पाहायचेच राहून गेले. आणि आई कुठे हरवली? आईला तिथे तीर्थस्थान सापडले, लादेराख स्विस चॉकलेट्स. आई इथे शिरली म्हणजे याच्या पुढे कुठे काही खरेदी करायला नको. आईच्या अशा ठिकाणी फार मैत्रिणी होतात आणि पटकन होतात. त्यांना पण माहिती आहे हा बकरा आहे. अहो, एवढीशीच तर खरेदी करते ती. तिला किती वेळा म्हटलं ड्युटी फ्री मध्ये काय लिपस्टिक, पावडर का परफ्यूम वगैरे काहीतरी घे, तर ती नेहमी नाही म्हणते. मात्र चॉकलेटचे दुकान दिसले ना की ती सर्व उणीव भरून काढते. आता चॉकलेट खाऊ नंतर, कारण पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेत. उद्या पहाटेचे विमान आहे, लवकर कुठेतरी खाण्याची जागा शोधू. आईला पटकन लागला शोध. काल तर जेवलो होतो आपण इथे, कुठेतरी दुसरीकडे जाऊ. पण आई मला कुठे देते जायला? ऑस्ट्रियामध्ये ऑस्ट्रियन जेवण खाण्याची ऐवजी घरी बनवता येण्यासारखं भारतीय जेवण खायचं का? काय फायदा मग परदेशात फिरण्याचा? खरं म्हणजे हे जेवण सोहळा म्हणायला पाहिजे, कारण आमच्या युरोपच्या सहलीचे हे शेवटचे जेवण. त्याची सांगता भारतीय जेवणाने व्हावी याचा आनंद आहे. इथले प्रादेशिक पदार्थ खाण्यासाठी मी पुन्हा कधीही येऊ शकतो. आमच्या काही प्रेक्षकांना असं वाटतं, आणि काहींनी ते बोलून सुद्धा दाखवले, की त्यांची जर परिस्थिती असती तर त्यांनी सुद्धा त्यांच्या आईवडिलांना असे फिरवले असते. आईवडिलांना आनंदित करायला किंवा आईवडिलांचा आनंद घ्यायला परदेशातच फिरवण्याची गरज असते किंवा कुठेही फिरवण्याची गरज असलीच पाहिजे असे बिलकुल नाही. भौतिक गोष्टींचा हव्यास असतो, आनंद सहवासाचा असतो. आपल्या वाट्याला जे सहवासाचे क्षण येतात त्यात आनंद पेरणे आपल्याच हातात असते. त्याऐवजी निरर्थक विवंचना मनी धरल्या तर मग कुबेराचा खजिना सुद्धा पुरून उरणार नाही. ही सहल आईसाठी आयोजित केली होती. वर्षापूर्वी जेव्हा आईचे कॅन्सरचे निदान झाले
तेव्हा ही सहलच काय, आई आज असेल की नाही याची सुद्धा मला शाश्वती नव्हती. माणूस कितीही जगला तरी एवढ्या मोठ्या जगामध्ये त्याचे आयुष्य कसूभर. त्यातील अर्ध आयुष्य जातं झोपण्यात आणि संडासात. नोकरी करून उरलेल्या दिवसाचे 2-3 तास काय असतील, त्यात आपण राजकारण आणि इतर वादविवादांवर वेळ घालवतो आणि मग परत झोपायला जातो सकाळी संडासाला जाईपर्यंत. असंच जर मुंगीसारखं आयुष्य जगायचं असेल तर मग फायदा काय परदेशवाऱ्या करण्याचा? आणि ज्याला हे समीकरण उलगडलं त्याला परदेशवाऱ्या करण्याची गरजच काय? आनंद नाक्या नाक्यावर भरलेला आहे. हे सगळं काही मी सांगत नाही हो, हे अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाला आहे. त्याच्या नावावर थोपलं की कोणालाही पटतं. पण पहा, कदाचित काही तथ्य असावी त्यात. आम्ही आता परत इस्रायलला घरी चाललो आहोत याचा अर्थ आमची सहल संपली असे मुळीच नाही. आम्ही परत चाललो आहोत एका नवीन सहलीची तयारी करण्यासाठी. साजणी 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 ग